नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहत आहोत सुफी संप्रदाय। मित्रांनो, मध्ययुगीन भारताचा विचार केल्यास आपल्या डोळ्यासमोर सुलतान, बादशहा आणि त्यांनी केलेल्या लढाया, युद्ध डोळ्यासमोर येतात। त्याचबरोबर हरमच्या राजकारणापासून तर मध्ययुगीन कालखंडातील शासकांनी म्हणजेच बादशहांनी केलेल्या चांगल्या वाईट कार्याकडे लक्ष जाते। या साऱ्या व्यापामध्ये एका बाबीकडे प्रामुख्याने दुर्लक्ष केले जाते, ती म्हणजे त्यांनी केलेला धार्मिक विस्तार। त्यात सुफी पंथ या विचारधारेच्या विस्ताराकडे दुर्लक्ष केले जाते। सुफी पंथ ही मुस्लिम धर्मातील अशी विचारधारा आहे की ज्या संदर्भात इतिहासकारांचे वेगवेगळे मतमतांतर आहेत। यामध्ये अध्यात्म आणि जीवन यांच्या गूढ रहस्यावर चर्चा केली जाते। मोगल कालखंडामध्ये सुफी संप्रदायाचा प्रभाव फक्त लोकांवरच होता असे नाही, तर बादशहांवर देखील होता। मुघलांच्या काळात राजकीय स्थिरता प्राप्त करण्याचे काम काही सुफी संतांनी केलेले दिसून येते। काही लोकांना असे वाटते की सुफी संत फक्त दर्ग्यामध्येच असतात, पण असे नाही। औरंगजेबाच्या काळामध्ये दोन वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये आपापसाच्या फायद्यासाठी सत्ता प्राप्त करण्याकरिता संघर्षात दोन्ही गट गुंतलेले दिसून येतात। आज आपण अनेक दर्ग्यांवर सुफी संतांना चादर चढवल्या जाताना पाहतो, पण यापेक्षा कित्येक पटीने अधिक प्रभाव त्यांचा मोगल काळात होता। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत सुफी कोण होते, ते भारतात कोठून आले याची सविस्तर माहिती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यांचा भारतीय समाजाबद्दल आणि येथील राजकारणाबद्दल काय विचार होता आणि मुघलांकरिता ते इतके इम्पॉर्टंट महत्वाचे का होते याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। या सगळ्याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। काही इतिहासकारांच्या मते सुफी हा शब्द अरबी भाषेतील सफा यापासून बनलेला आहे। सफा याचा अर्थ पवित्र असा होतो, तर काही इतिहासकारांच्या मते युनानी भाषेतील सोफिया या शब्दापासून सुफी आलेला आहे। याचा अर्थ असा होतो की सुफिझम हा इस्लाम धर्मातील एक संप्रदाय आहे, ज्यामध्ये ईश्वराला अध्यात्माच्या मार्गाने शोधण्याचा प्रयत्न केला जातो। ईश्वराला प्रेमाने, भक्तिभावाने पूजल्या जाते। भारतात सुफी संप्रदायाच्या एकूण वेगवेगळ्या 12 अशा शाखा आहेत। सुफी पंथाचा प्रारंभ मध्य आशियातील पारस या देशामध्ये झाला। 11व्या शतकात सुफी चळवळीला विस्तृत असे स्वरूप प्राप्त झाले। सुफी संप्रदायामध्ये प्रमुख दोन सिद्धांत आहेत। पहिला मराफत आणि दुसरा फणा। मराफत म्हणजे अध्यात्मातील रहस्यमय गोष्टींना जाणून घेण्यासाठी तर्काचा त्याग केला जातो, तसेच फणा याचा अर्थ स्वतः ईश्वरासमोर लीन होणे, नतमस्तक होणे, सलेंडर होणे असा होतो। सुफी संतांची कुराण आणि शर्यत यावर प्रचंड अशी श्रद्धा होती, पण ते त्या काळामध्ये खलिफाला मात्र मानत नसत। वास्तविक पाहता पूर्वीच्या काळी खलिफांच्या वर्चस्वाला शह देण्याकरिता सुफी संप्रदायाचा उदय घडून आलेला दिसून येतो। मित्रांनो, 11व्या शतकाच्या प्रारंभी सुफी संतांचा विस्तार भारतामध्ये मोठ्या प्रमाणात झाला। तेव्हापासून भारतात सुफी संप्रदायाचा प्रसार झाला असे मानले जाते। वास्तविक पाहता 8व्या शतकाच्या जवळपास सुफी संत भारतात येऊ लागले। हे संत मध्य आशियातून भारतात येत असत। सुफी संतांना सिलसिला असे देखील म्हटले जाते। भारतात प्रमुख असे 12 संत होऊन गेले, त्यापैकी 4 सिलसिले सर्वाधिक लोकप्रिय ठरले। चिश्ती, सुहावर्दी, नक्षबंदी आणि कादरी सिलसिला। यातील सर्वात लोकप्रिय ठरलेला सिलसिला म्हणजे चिश्ती हा होय। भारतात चिश्ती संप्रदाय सर्वात पहिले आला। अजमेर येथे हजरत निजामुद्दीन यांचा दर्गा आहे। या सिलसिल्याचे प्रवर्तक ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती हे होते। ते इसवी सन 1192 मध्ये मोहम्मद घोरी बरोबर भारतात आले। त्यांचेच शिष्य कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांच्या नावावरून दिल्ली येथे कुतुब मिनाराची निर्मिती करण्यात आली। यानंतर सुरावर्दी सिलसिला आहे। हा सिलसिला पंजाब आणि मुलतान या भागात लोकप्रिय ठरला। या संप्रदायाची स्थापना सिहारबुद्दीन सुरावर्दी यांनी केली। त्यांच्याच नावावरून सुरावर्दी हा संप्रदाय ओळखला जातो। त्यानंतर नक्षबंदी सिलसिला याची स्थापना ख्वाजा बहारुद्दीन बख्श यांनी केली। तसेच कादरी सिलसिल्याचे संस्थापक शेख अब्दुल कादरी हे होते। आता आपण पाहणार आहोत भारतातील प्रमुख सुफी संत आणि त्यांचे योगदान।
भारतात सुफी विचाराचा प्रसार करणाऱ्या अनेक महान विभूती होऊन गेल्यात. त्यांच्या कार्याचा संक्षिप्त परिचय देत असताना सर्वात पहिले नाव डोळ्यासमोर मित्रांनो आपल्या येते ते म्हणजे ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती हे भारतातील सुफी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक संस्थापक मानले जातात. राजस्थान मधील अजमेर या ठिकाणी यांचा दर्गा आहे. अजमेर हे ठिकाण सुफी संप्रदायाचे पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. जगभरातून लाखो अनुयायी या दर्ग्यावर मन्नत मागण्याकरिता परमेश्वराला साकडे मागण्याकरिता येत असतात. त्यांना गरीब नवाज असे देखील म्हटले जाते. भारतात चिश्ती संप्रदायाची स्थापना ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांनी केली. त्यानंतर आहेत निजामुद्दीन औलिया. निजामुद्दीन औलिया हे चिश्ती संप्रदायाचे असून दिल्ली येथे त्यांचा दर्गा आहे. त्यांना महबूब ए इलाही म्हणजेच देवाचा लाडका असे देखील म्हटले जाते. त्यांनी प्रेम आणि सेवेचा संदेश मानव जातीला दिला. त्यानंतर आहेत अमीर खुसरो. अमीर खुसरो हे चिश्ती संप्रदायाचे असून निजामुद्दीन औलिया यांचे ते प्रिय शिष्य होते. त्यांनी कव्वाली आणि नवनवीन वाद्यांचा शोध लावला जसे की तबला, सतार. त्यामुळे भारतीय संगीत समृद्ध झालेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहेत बाबा फरीद. बाबा फरीद हे देखील चिश्ती संप्रदायाचे असून पंजाब मध्ये त्यांचा दर्गा आहे. त्यांच्या रचना आज देखील गुरु ग्रंथ साहिबा या पवित्र धर्मग्रंथामध्ये समाविष्ट आहे. पंजाबी साहित्यात देखील त्यांनी मोठे लिखाण करून ठेवलेले आहे. सुफी संतांचे काम होते की इस्लामचा प्रसार देशभर करणे आणि सामान्यांना मुस्लिम धर्माची माहिती करून देणे. पण असे असले तरी सुफी संत फक्त इस्लाम धर्माचीच माहिती सांगत होते असे नाही, तर तत्कालीन राजकारण आणि हिंदू अनुयायी यांच्या संदर्भात त्यांनी विचार मांडलेले असत. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील तीव्रता थोड्याफार प्रमाणात कमी झालेली दिसून येते. सल्तनत कालखंड आणि मुघल कालखंड या दोन्ही कालखंडात म्हणजेच इसवी सन 1206 ते 1526 तसेच 1526 ते 1857 पर्यंत दोन्ही काळावर सुफी संतांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात मित्रांनो आपल्याला दिसून येतो. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे सुफी संतांना मानणारा एक मोठा अनुयायी वर्ग त्या काळात समाजात वावरत होता. मध्ययुगामध्ये सुलतान आणि बादशहांना सुफी संतांची मोठ्या प्रमाणात भीती वाटत असे, कारण त्यांना असे वाटत असावे हे संत कदाचित विद्रोह करतील, लोकांना संघटित करतील, त्यांच्या सत्तेविरुद्ध बंड करतील. त्यामुळेच अल्लाउद्दीन खिलजी हा देखील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांना मानत असे. त्यांच्या दर्ग्यावर तो जात असे. बऱ्याच वेळा सुफी संत आणि बादशाह यांच्यात बेबनाव देखील वादविवाद देखील झालेले दिसून येतात. उदाहरणार्थ गयासुद्दीन तुघलक आणि निजामुद्दीन औलिया यांच्यामध्ये वितुष्ट होते. गयासुद्दीन तुघलकाला असे वाटत असे की निजामुद्दीन औलिया चे जे अनुयायी आहेत त्याच्या विरुद्ध कट रचत आहे. त्यामुळे गयासुद्दीन तुघलकाने निजामुद्दीन औलियांच्या वर अनेक निर्बंध लावण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, आता आपण पाहू मुघलांना सुफी संप्रदायाची आवश्यकता का होती. कारण संपूर्ण भारतावर वर्चस्व निर्माण केल्यानंतर देखील मुघल बादशहांना सुफी संतांची आवश्यकता होती. मुघल घराण्यांचा जर विचार केला तर आपल्या असे लक्षात येते की पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर म्हणजेच 1526 मध्ये बाबराने मोगल घराण्याची स्थापना भारतात केली. त्यानंतर इसवी सन 1530 मध्ये हुमायून सत्तेवर आला. या प्रारंभीच्या कालखंडामध्ये मोगलांचा जास्त सत्ता विस्तार झालेला नव्हता. मित्रांनो, हा बघा नकाशा. बाबर आणि हुमायून यांच्या कालखंडामध्ये मोगलांचा साम्राज्य विस्तार जास्त मोठ्या प्रमाणात झालेला नव्हता. त्यानंतर अकबराने जेव्हा सत्ता सांभाळली, खऱ्या अर्थाने मोगल साम्राज्याचा प्रारंभ अकबराने केला. अकबर सहिष्णुतावादी बादशाह होता, त्यामुळे अकबराची सुफी संतांमध्ये विशेष आवड होती. अकबर ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर नेहमी जात असे. असे म्हणतात की अकबराला मुलगा नव्हता आणि म्हणून शेख सलीम चिश्ती यांच्या दर्ग्यावर मन्नत अकबराने मागितली आणि त्यानंतर अकबरांना 3 मुले झाली. म्हणून अकबराने आपल्या मोठ्या मुलाचे नाव सलीम हे ठेवलेले होते. पुढेच हा सलीम मोगल बादशाह जहांगीर या नावाने ओळखला गेला. म्हणून अकबराने शेख सलीम चिश्ती यांच्या स्मरणार्थ अकबराने फतेपूर सिक्री येथे सलीम चिश्ती यांचा दर्गा देखील बनवलेला होता. यावरून हे लक्षात येते की चिश्ती संप्रदायाचा किती मोठा प्रभाव मोगलांवर किंवा सम्राट अकबरावर होता. सम्राट अकबराला हे माहित होते की भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या देशावर सत्ता जर का गाजवायची असेल तर हिंदूंना सोबत
घ्यावेच लागेल. ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती यांना मानणारा अनेक मोठा हिंदू अनुयायी वर्ग होता. अकबराला भारतावर राज्य करायचे होते आणि धर्माचा आधार घेऊन लोकांना आपल्या बाजूने देखील वळविणे सोपे आहे हे अकबराने ओळखले होते. जगभरात आधीपासूनच धर्म आणि सत्ता या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जात असत. हीच बाब मुघलांना देखील लागू होते. सुफी संप्रदाय आणि मुघल शासक या दोघांना देखील एकमेकांची गरज होती, आवश्यकता होती. सुफी संतांना आपला विचार पसरविण्याकरिता बादशहाच्या संरक्षणाची आवश्यकता होती, तर मोगल बादशाहांना आपली सत्तेवरची पकड मजबूत करण्याकरता सुफी संतांच्या आशीर्वादाची, सहकार्याची आवश्यकता होती. कारण या संतांचे अनुयायी त्यांच्या आदेशाचे पालन करीत असत. त्या काळात चिश्ती आणि कादरी हे आपापल्या उदारमतवादी धोरणाकरिता प्रसिद्ध होते. बहुतेक सुफी संत हे सहिष्णुतावादी म्हणजेच सर्व धर्मांचा आदर करणारे होते. त्यामुळे या संतांनी मोगलांना त्यांचे साम्राज्य विस्तार करण्याकरिता निश्चितपणे मदत केली. सुफी संत हे सांप्रदायिक पूर्वग्रहापासून मुक्त होते. सुफी संत हे कट्टर भूमिका घेणारे नव्हते. भारतावर राज्य करण्यासाठी तसेच स्थानिक शासकांची, उदाहरणार्थ राजपूत राजांची देखील मोगलांना आवश्यकता होती. राजपूत हिंदू लोक देखील सुफी संतांना मानणारे होते. त्याचबरोबर सत्ताधारी शिया अधिकारी वर्ग जे की इराण मधून आलेले होते त्यांना देखील प्रभावित करणे आवश्यक होते. हे मोठे आव्हान अकबरापुढे होते. म्हणून अकबर, जहांगीर, शहाजहान यासारख्या मोगल शासकांनी सुफी संत आणि सत्ता यांच्यामध्ये सुवर्ण मध्य साधला. परंतु औरंगजेबाच्या काळात सुफी संत आणि मोगल बादशाह यांचे संबंध फार चांगले राहिले नाही. नंतर औरंगजेबाच्या काळात यामध्ये मोठा बदल झाला. वास्तविक पाहता औरंगजेब हा वारसा हक्कानुसार शासक नव्हता. शहाजहानची अशी इच्छा होती की त्याचा मोठा मुलगा म्हणजेच दारा शिकोह हा मोगल बादशाह बनावा, म्हणजेच गादीवर यावा. परंतु त्या काळात औरंगजेबाने कट्टरतेचा स्वीकार करून सत्ता प्राप्त केली. आपल्या भावाविरुद्ध सत्ता संघर्षाला सुरुवात केली. या यादवी युद्धात औरंगजेबाने त्यांना ठार केले व औरंगजेब बादशाह बनला. औरंगजेब त्याच्या कट्टर विचाराकरिता प्रसिद्ध होता. अशा वेळी म्हणजे अकबराच्या काळापासून चालत आलेली जी काही मोगलांची सहेलीकुल म्हणजे सर्वांना सोबत घेऊन चालण्याची जी नीती होती ही बाजूला सारल्या गेली. दारा शिकोह आणि औरंगजेब यांच्या सत्ता संघर्षात नक्षबंदी सिलसिल्याने औरंगजेबाची बाजू घेतली. औरंगजेबाच्या काळात नक्षबंदी संप्रदायाची लोकप्रियता वाढली. त्यामुळे तो काळ इस्लामिक कट्टर विचारधारेला प्रस्थापित करणारा ठरला. अकबराने सुरू केलेली सुलहकुल म्हणजेच धार्मिक सहिष्णुतेची नीती नष्ट झालेली दिसून येते. परिणामी औरंगजेबाच्या नंतर मोगल साम्राज्य कट्टरतेमुळे लयास गेलेले दिसते. मित्रांनो, हे फार महत्वाचं आहे. म्हणून धार्मिक कट्टरतेमुळे पतन होते हे आपण इतिहासापासून शिकले पाहिजे. मित्रांनो, आता आपण पाहू सुफी संतांनी भारतीय समाजावर सकारात्मक कोणता परिणाम केला. मित्रांनो, या काळात अनेक सुफी संतांनी हिंदू धर्म ग्रंथाचे पर्शियन आणि संस्कृत भाषेत अनुवाद केला. अब्दुल रहमान यांनी पवित्र कुराण धर्मग्रंथाचे अनुवाद केले. त्याचबरोबर भगवद्गीतेचे देखील पारसी भाषेमध्ये त्याने अनुवाद केले. दारा शिकोह हा चिश्ती संप्रदायातील सुफी संतांपासून प्रभावित झालेला होता. त्याने अनेक विद्वानांना, पंडितांना बोलून 50 उपनिषदांचे अनुवादन केले. त्यांचे भाषांतर त्याने घडून आणले. त्याचबरोबर भगवद्गीता आणि योग विशिष्ट ग्रंथाचे देखील त्याने भाषांतर केलेले दिसून येतो. मित्रांनो, हा कालखंड मोगलांचा उत्तरार्धाचा कालखंड आहे आणि यामध्ये दारा शिकोह आणि औरंगजेब यांच्या संघर्षामध्ये निश्चितपणे औरंगजेबाचा विजय झाला. आणि म्हणून या सत्ता संघर्षाच्या काळामध्ये शहाजहानच्या दोन मुली प्रकर्षाने समोर येतात, जहानारा आणि रोशनारा. जहानारा ही दारा शिकोहची समर्थक होती. तिचा चिश्ती विचारधारेवर विश्वास होता. तिने आपली सर्व संपत्ती चिश्ती संप्रदायाला दान केलेली दिसून येते. तर रोशनारा ही औरंगजेबाची समर्थक होती. तिने नक्षबंदी विचारधारेपासून शिक्षण घेतले होते. तिची मुलगी जेरुनिसा हिला देखील तिने नक्षबंदी म्हणजेच कट्टर इस्लामिक विचारधारेमध्ये शिक्षण दिलेले होते. कट्टर इस्लामिक विचारधारेमध्ये तिने वाढवले होते. ही रोशनारा औरंगजेबाची समर्थक होती. मित्रांनो, आता आपण पाहतो आहोत की सुफी संप्रदायाचा भारतीय संगीतावर काय प्रभाव पडला. मित्रांनो, सुफी संतांनी ईश्वराशी एकरूप होण्याकरिता संगीत आणि काव्याचा आधार घेतला. कव्वाली हा प्रकार याच परंपरेतून उदयास आलेला दिसून येतो. जसं की उदाहरणार्थ
ख्वाजा जी ख्वाजा ते दिल में समा जा, ही जी कव्वाली आहे ही जोधा अकबर या सिनेमामधली कव्वाली आहे. ही कव्वाली सुफी संप्रदायाशी संबंधित आहे. त्याचबरोबर दमादम मस्त कलंदर अली का पहिला नंबर ही कव्वाली देखील सुफी संप्रदायाने प्रभावित झालेली दिसते. त्याचबरोबर आता काही वर्षापूर्वी सलमान खानचा सिनेमा आला होता बजरंग भाईजान म्हणून, त्यामध्ये भर दे झोली मेरे मोहम्मद लौट कर मैं न जाऊंगा खाली, भर दे झोली मेरे तो मोहम्मद लौट कर मैं न जाऊंगा खाली. बघा, ही अर्थात मी काही गायक नाहीये त्यामुळे समजून घ्या मित्रांनो. बजरंगी भाईजान यामध्ये जी काही कव्वाली गायला गेली आहे ही कव्वाली निश्चितपणे सुफी संप्रदायाला कनेक्ट करते. सुफी संप्रदायाचा या कव्वालीवर प्रभाव दिसतो. अशा प्रकारे कव्वालीमधून सुफी संप्रदाय भारतीय समाजमनावर आणि विचारांवर धर्माचे बांध तोडून वावरताना दिसतो. वास्तविकता मध्ययुगात इस्लाम मध्ये संगीताला मान्य होती. आपणास माहित आहे की औरंगजेबाच्या काळामध्ये संगीताची काय परिस्थिती होती. पण असे असले तरी सुफी संप्रदायाने हिंदू मुस्लिमांमधील वैर कमी करण्याचा प्रयत्न केला. भारतामध्ये चिश्ती, सुहारावर्दी, कादरी, नक्षबंदी यासारख्या परंपरा हिंदू मुस्लिमांमध्ये ऐक्याचा पाया यांनी भक्कम केला. ख्वाजा निजामुद्दीन चिश्ती, निजामुद्दीन औलिया, अमीर खुसरो यासारख्या महान विभूतींनी जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन केवळ माणुसकी जपली. आजही सुफी दर्ग्यावर सर्व धर्माचे लोक मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होतात. ते या पंथाच्या एकात्मतेचे जिवंत उदाहरण आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर मध्ययुगाच्या द्वेषाच्या अंधकारात प्रेमाचा दिवा पेटवणारा एकमेव मार्ग म्हणजे सुफी पंथ होय. थोडक्यात असे म्हणता येईल की मध्ययुगामध्ये हिंदू धर्म आणि इस्लाम धर्म यांच्यामधील कटुता कट्टरता कमी करण्याचे काम सुफी संप्रदायाने केले. सुफी दर्ग्यावर आजही हिंदू मुस्लिम मोठ्या श्रद्धेनं आणि भाविकतेनं आज देखील मोठ्या प्रमाणात आपणास दिसून येतात. हेच भारतीय राष्ट्रीय एकात्मतेचे मित्रांनो प्रतीक आहे. मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट मध्ये सांगा. तसेच नंतर कोणत्या विषयावर व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल ते देखील मला सुचवा. मित्रांनो, आज आपण इथे थांबतो आहोत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.